नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळमधून तुम्ही कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात। यासाठी अनेक मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की सर तुम्ही याची माहिती सांगितली, पण कसा फॉर्म करायचा, भरायचा, कसा अर्ज करायचा, हा व्हिडिओ त्या मित्रांसाठी आहे। तर त्या मित्र बघू शकता की कशा पद्धतीने अर्ज करायचा असतो या योजनेसाठी। आणि तुम्हाला जर या योजनेची डिटेल्स हवी असेल तर मी याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ या योजनेबद्दल बघू शकता। आता बघा, मी ऑफिशियली शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या वेबसाईटवर आलेलो आहे। या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डायरेक्ट तिथे क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। प्रथम तुम्ही इथे आल्यानंतर असा इंटरफेस याचा दिसेल, ज्यात तुम्हाला बँकिंग पार्टनर बँक ऑफ बडोदा असं दिसेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जरी याचं अकाउंट बनवलं असेल तर तुम्ही लॉग इन करू शकतात, आणि ज्यांच्याकडे अकाउंट नसेल तर ते अकाउंट क्रिएट करू शकतात। तर अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करायचं, तर वरती तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायची, पासवर्ड सेट करायचा आहे। इथं पासवर्ड टाका, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करा, त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्ही इंटरफेस येईल मेन वेबसाईटचा, तिथे तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला दिसेल की अर्ज करा। चला तर मी आता सगळी माहिती भरून लॉग इन करून घेतो। बघा मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर असा तुमच्यासमोर इंटरफेस खोलेल। त्या इंटरफेसवर तुम्हाला दिसेल अर्ज करा। अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज भरा असा ऑप्शन दिसेल। त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आता इथं फिलअप करायची। तुम्हाला आता प्रथम बघा, योजनेचे नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला कशासाठी हे कर्ज हवं आहे, तुम्हाला जरी कुठला छोटा लघु उद्योग करायचा असेल, लहान उद्योगधंदे, त्यानंतर हॉटेल, ढाबा, गॅरेज, कृषी आणि संलग्न सेवा, लघु उद्योग, वाहन व्यवसाय, यासाठी तुम्हाला जरी कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही इथं ती ऑप्शन किंवा ती योजनाचं नाव सिलेक्ट करू शकतात, किंवा त्या व्यवसायाचं नाव तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात। मी इथं गाडी घेण्यासाठी कर्जासाठी अप्लाय करते, तर मी इथं वाहन व्यवसाय राज्य शासन योजना 10 लाख ते 15 लाख एवढी रक्कम तुम्हाला या योजनेअंतर्गत वाहन घ्यायला मिळत असते। तर याच्यावर मी क्लिक करणार आहे। त्यानंतर व्यवसायाचे नाव, माझे व्यवसायाचे नाव काय असेल तर ट्रान्सपोर्टेशन मी टाकणार आहे। गाडी घेण्यासाठी जरी तुम्ही घेत असाल तर ट्रान्सपोर्टेशन तुम्ही इथं टाकू शकता। त्यानंतर इथं बघा, तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे। पहिले तुमचं नाव येईल, त्यानंतर वडिलांचं नाव येईल, आणि नंतर आडनाव तुम्ही टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचंही पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख, वय आणि इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची जात कुठली आणि पोटजात कुठली हेही तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्ड इथं टाकला जाईल। त्यानंतर तुमच्याकडे जरी पॅन कार्ड नंबर आणि रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही टाकू शकतात, नसेल तर तसंही तुम्हाला चालेल। त्यानंतर अर्जदार दिव्यांग असेल तर तुम्ही इथं येस म्हणून त्यांचं जे हँडिकॅप सर्टिफिकेट असतं ते इथं तुम्हाला जोडावं लागेल। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं शिक्षण काय झाले हे तुम्हाला टाकावं लागेल। त्यानंतर वडिलांचा धंदा काय, कुटुंबातील वार्षिक उत्पन्न काय, तेही तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कायमचा पत्ता म्हणजे तुमचं परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकावा लागेल। त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ज्या डिस्ट्रिक्टचे तुम्ही असाल। त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस, त्यानंतर तुमचा इथं पिनकोड येईल। त्यानंतर लाभार्थी खात्याचे तुम्हाला तपशील इथं द्यावा लागेल, त्याचं बँकेचं नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, आणि कुठल्या ब्रँचमध्ये किंवा कुठल्या शाखामध्ये तुमचं अकाउंट आहे त्या शाखेचं नाव इथं टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही माहिती भरू शकतात। त्यानंतर तुम्हाला जरी तुमचा ॲड्रेस वेगवेगळा असेल परमनंट आणि तुम्ही राहत असलेला ॲड्रेस, तर तुम्ही इथं करस्पॉन्डंट ॲड्रेस वेगळा टाकू शकतात। आणि तुमचा जर सेम असेल तर क्लिक हेअर करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम ॲज अबव, म्हणजे वरचा जो ॲड्रेस आहे तोच तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे, तर तुम्ही सेम या बटनावर क्लिक करू शकतात। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जी माहिती आहे पुढची, ती जी की तुम्हाला जामीनदारची माहिती इथं भरायची, ती म्हणजे तुम्हाला जामीनदार जे क्रमांक आहे त्याचा जामीनदार क्रमांक 1चे तुम्हाला नाव टाकायचं आहे। त्यानंतर त्याचा पत्ता तुम्हाला टाकायला लागेल, आणि त्या ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणीचा तुम्हाला पूर्ण पत्ता द्यावायचा आहे। त्यानंतर जिथे तुम्ही व्यवसाय करणार आहे तिथला डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, पोस्ट ऑफिस कुठलं आहे, तालुका कुठला आहे, याची तुम्हाला सगळी माहिती भरावी लागेल मित्रांनो। त्यानंतर तुमची जमीन स्वतःची आहे का हे तुम्ही येस किंवा नो करू शकतात। तुमची शेड इमारत स्वतःची आहे का, येस किंवा नो करू शकतात। धंद्याचे लायसन तुमच्याकडे आहे का, समजा तुम्ही गाडी घेत असाल तर तुमच्याकडे हेवी किंवा ट्रान्सपोर्टेशन लायसन तुम्हाला लागेल, तर ते तुमच्याकडे आहे का। त्यानंतर उद्योगात भागीदारी, म्हणजे तुम्ही हा जो धंदा करणार तो
पार्टनरशिपवर करणार आहे का? जरी पार्टनरशिपवर करावं लागेल तर तुम्हाला पार्टनरशिप बॉन्ड बनवावा लागणार आहे. त्यानंतर उद्योग निवडण्याचे कारण काय, तुम्हाला यामध्ये हा उद्योग तुम्ही का निवडला तर त्याचं कारण तुम्हाला इथं द्यायचं आहे. आणि राहिला प्रश्न आता तुम्हाला मेन म्हणजे डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे. त्यात तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची स्वाक्षरी अपलोड होईल. त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. जामीनदाराचा अर्ज म्हणजे ज्या जामीनदाराचं तुम्ही नाव टाकणार आहे त्याचा एक कोऱ्या कागदवर अर्ज तुम्ही इथं अपलोड करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं तुमचं म्हणजे बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. फर्स्टली तुम्ही ही माहिती सगळी क्रॉस चेक करून घ्या. मी ही माहिती आता भरतोय आणि काही कारणास्तव मी तुम्हाला ती माहिती दाखवू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला असं फास्टली एक्सप्लेन करून दिलं. त्यानंतर तुम्ही इथं बघा आता सेव्ह डाटावर क्लिक करा. सेव्ह डाटावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक प्रिंट जनरेट होईल. ती प्रिंट तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट तुम्हाला ऑफिशियली आणि फिजिकली तुमच्या जवळच्या आदिवासी विभागात तुम्हाला जाऊन ती सबमिट करायची. हे जेवढे डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड केलेले याच्याही प्रति झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील जेव्हा तुम्ही हा अर्ज सबमिट करायला जाणार फिजिकली कुठल्याही जवळच्या आदिवासी विभागात. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज इथं भरू शकतात आणि अर्जाची प्रिंट घेऊन जवळच्या आदिवासी विभागात जाऊ शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही शबरी विकास वित्त महामंडळ योजनेसाठी अप्लाय करू शकतात आणि त्याच्यामधून कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.